नमस्कार माझ्या बालमित्र हो. आजचा विषय इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी पाठ 3 राजकीय पक्ष याचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश असे म्हटले जाते. पर्याय आहेत अ. सरकार, ब. समाज, क. राजकीय पक्ष, ड. सामाजिक संस्था. याचे उत्तर आहे राजकीय पक्ष. प्रश्न दुसरा. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश या राज्यात आहे. याचे पर्याय आहेत अ. ओडिशा, ब. आसाम, क. बिहार आणि ड. जम्मू आणि काश्मीर. याचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न तिसरा. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले. पर्याय आहेत अ. आसाम गण परिषद, ब. शिवसेना, क. द्रविड मुन्नेत्र कळघम, ड. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. याचे योग्य उत्तर आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. उत्तर. हे विधान बरोबर आहे, कारण पहिले. राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. दुसरे. शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा त्या कार्यक्रमाला पाठिंबा मिळवतात. तिसरे. या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. प्रश्न दुसरा. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. उत्तर. हे विधान बरोबर आहे, कारण पहिले. समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचे अविभाज्य घटक असतात. दुसरे कारण. जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. तिसरे. त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात. म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात. प्रश्न तिसरा. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. उत्तर. हे विधान चूक आहे, कारण पहिले. 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. दुसरे. पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमांवर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. तिसरे कारण. 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे. प्रश्न चौथा. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. उत्तर. हे विधान चूक आहे, कारण पहिले. भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षाच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. कारण दुसरे. संसद आणि विधिमंडळात मिळालेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा या अटीत समावेश असतो. कारण तिसरे. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न पहिला. प्रादेशिकता. उत्तर. 1. भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. 2. भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी या बाबतीतही भारतात विविधता आढळते. 3.
प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. 4. आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच प्रादेशिकता असे म्हणतात. प्रश्न दुसरा. राष्ट्रीय पक्ष. उत्तर. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत. 1. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 60% मते मिळवणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा 2. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक. किंवा 3. किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असते. 2. प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. 3. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. 4. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. 5. राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न दुसरा. भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत? उत्तर. भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले. 1. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. 2. 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले. 3. 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली. 4. प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.